डोमेस्टिक व्हायलन्स केस रील क्रमांक 4. तर मित्रांनो, आता सेक्शन 14, सेक्शन 13मध्ये फार काय नसतं की बाबा समन्स पाठवणं. 14 नंबर सेक्शनमध्ये काय असतं की मान्य न्यायालय डोमेस्टिक व्हायलन्सच्या कोणत्याही ॲक्टमध्ये असं न्यायालयाला वाटलं किंवा असं जर एखाद्या पार्टीकडून आलं की काउन्सिलिंग हवी आहे, म्हणजे कुठं मेडिएशन, कुठं काय मिटतंय का वगैरे हे हवं असेल, तर दोन्ही पार्टीजला सांगू शकतं की तुम्ही काउन्सिलिंगला जावा. हां, प्रॅक्टिकली आपण ही गोष्ट नाकारू शकता. काउन्सिलिंग करणं पुरुषावर किंवा स्त्रीवर दोघांवरही बंधनकारक बिलकुल नाही. परंतु कलम 14द्वारे हे मान्य न्यायालयास असणारे अधिकार किंवा मान्य न्यायालय त्याद्वारे पती पत्नीला काउन्सिलिंगसाठी पाठवू शकतं. आणि मग काउन्सिलिंग झाल्यानंतर ADR रिपोर्ट आल्यानंतर पुन्हा मग बाकीची पोटगी बिडगी कायम चालू राहते.